हे येशू, तू जगाला ईश्वर भक्तीचे आणि शेजार प्रीतीचे धडे देण्यासाठी आलास. अगदी शत्रूवर देखील प्रेम करा अशी जगावेगळी शिकवण तू दिलीस. पाप्यांना पश्चाताप करण्यासाठी आमंत्रण दिलेस. पण माणसांनी तुला गुन्हेगार ठरवून पिलातासमोर उभे केले. चिंतन: ज्या कुटुंबातील लोक तुझ्या जीवनातून प्रेरणा घेऊन सत्यशील व सदाचारी जीवन जगण्याचा व तुझ्या आज्ञा पाळण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही असे निंदेचे व टीकेचे शब्द ऐकावे लागतात. प्रार्थना: हे प्रभो, सत्य मार्गाने चालत असतानाही आमच्या कुटुंबावर दोषारोप ठेवण्यात येतात. अनेक जण आमचा द्वेष व मत्सर करतात. हे सर्व सहनशीलतेने सोसण्यासाठी आम्हाला शक्ती दे. जे आमचा द्वेष करतात, आम्हाला शाप देतात, त्यांना तू आशीर्वाद दे. हे प्रभु, आम्हावर दया कर. हे प्रभु, आम्हावर दया कर. दुसरे स्थान: येशू आपला क्रूस वाहतो. हे ख्रिस्ता, आम्ही तुला भजतो व तुझी स्तुती करीतो, कारण तुझ्या पवित्र क्रूसाद्वारे तू जगाचे तारण केले आहेस. हे येशू, ज्यांना तू देवाचा संदेश सांगितलास, ज्यांच्या मुलाबाळांना तू प्रेमभराने कुरवाळलेस, ज्यांच्या आया बहिणींना तू आधार दिलास, तेच लोक तुझ्यावर उलटले आणि त्यांनी लाकडाचा एक भला मोठा क्रूस तुझ्या खांद्यावर दिला. चिंतन: प्रभो, जीवनात ज्यांना आम्ही मदत करतो, तेच अनेकदा आमच्यावर उलटतात. आमच्याबरोबर एका ताटात जेवणारे आम्हाला ठायी ठायी छळतात. तुझ्याच लोकांनी तुझ्या खांद्यावर क्रूस ठेवला, त्याचप्रमाणे आमच्याच कुटुंबातील माणसे कधी-कधी आमच्या खांद्यावर अपमानाचा आणि तिरस्काराचा क्रूस ठेवीत असतात. प्रार्थना: हे प्रभो,